नमस्कार मैत्रिणींनो, मी अर्चना आणि अर्चना ब्लाउज डिझाईनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो, जर आपण ठरवलं कोणतंही काम तर ते शक्य होतं. कारण की मी एका दिवसात किती ब्लाउज शिवले ते तुम्हाला दाखवणार आहे आणि कसे शिवले तेही तुम्हाला दाखवणार आहे. तर बघूया. हे बघा, हे किती ब्लाउज आहेत. 1 2 3 4 5 6 7 आणि 2 वर्क केलेले आहे 7. आणि हे 2 ब्लाउज वर्क केले आहे. हे मी दुसऱ्या दिवशी वर्क केले बरं का. त्या दिवशीने एका दिवसात एवढे ब्लाउज पूर्ण केले आणि वर्क मग दुसऱ्या दिवशी केले. हे कसं नियोजन करतात ते तुम्हाला मी पुढे सांगणार आहे. पण पहिलं ब्लाउज बघून घ्या कसे शिवलेले आहे ते. हे एकाच कस्टमरचे आहे आणि हे आहे लांबाईचा आहे. प्रिन्स कट केलेला आहे आणि मी असं आतमध्ये गुंडाळून ठेवते, मी प्रेस करून असं. ही फुगाबाई आहे, लॉंग स्लीव्ज आहे. हा एक ब्लाउज आहे. बाकीचे साधे जे डिझाईन वगैरे नाहीये या ब्लाउजांना, साधे जे सगळ्यांना मटका गळ्यात दिलेला आहे. ही स्लीव साधीच आहे. तुम्हाला समजत नसेल, हे बघा. मी असं प्रेस करून मी असं आतमध्ये हे करून ठेवते, म्हणजे तो ब्लाउज दिसायला बी छान वाटतो. हा दुसरा आणि हा हळदी कलर आहे, हा तिसरा आहे. हा पण सिंपल आहे. सगळ्यांना मटके गळे दिलेले आहे. सगळे एका कस्टमरचे ब्लाउज आहे. हे शॉर्ट बाहीचे आहे आणि ब्लाउज आतमध्ये हे करून ठेवते असं. समजलं असेल तुम्हाला. फिनिशिंग वगैरे बघून घ्यायचे. हे पण शॉर्ट बाहीचं आहे. साधं लेस लावून सिंपल गळा केलेला आहे, मटका गळा आहे. लॉंग स्लीव्ज आहे. आणि हे जे 2 वर्क केलेले ब्लाउज आहे ते पण मटक्या गळ्यावरती वर्क केले आहे. त्यांना मटका गळाच आवडतो. पूर्ण बॅकला असं फुलं दिलेले आहे छोटे छोटे आणि स्लीव्जला पण तसंच वर्क केलेलं आहे. आणि शूजला बघा. आणि हे वर्क मी साध्या सुईने वर्क केलेलं आहे. तुम्ही बघू शकता किती फिनिशिंग मध्ये वर्क झालेलं आहे. दोन्ही स्लीव्ज आणि बॅकला पण तसंच फिनिशिंग मध्ये वर्क केलेलं आहे. बघू शकता तुम्ही. हे मी साध्या सुईने वर्क केलेलं आहे. किती सुंदर असं वर्कची डिझाईन आहे. आणि हा ब्लू कलरचा आहे. हा पण मटका गळाच आहे. याला पण सिंपल अशी मी डिझाईन केलेली आहे.
हे बघा, सिल्वर काठ आहे म्हणून मी सिल्वरचे मणी लावलेले आहे आणि सिंपल अशी वरची डिझाईन केलेली आहे. आणि स्लीव्जला पण सिंपल वर्क केलं आहे, पण मी स्लीव्जला वेगळी डिझाईन केलेली आहे. हे बघा, ही डिझाईन जर तुम्हाला शिकायची असेल तर मला कमेंटमध्ये सांगायचं. खूप सुंदर आणि छान दिसते अशी डिझाईन. खूप सिंपल, जर आपल्याला जर वर्क पाहिजे असेल तर आपण असं वर्क करू शकतो. स्लीव्जला खूप सुंदर अशी दिसते ती नाजूक डिझाईन आहे. बॅकची डिझाईन तर अजून खूपच छान वाटते, ती जर घातल्यावर खूप सुंदर दिसते ती. ब्लाऊज बघून झाले, आता तुम्हाला सांगते नियोजन कसं करायचं ते. जर का आपल्याला सकाळी उठून ब्लाऊज शिवायला बसायचंय किंवा 8-10 ब्लाऊज जर का आपल्याला दिवसातनं पूर्ण करायचं आहे, तर आपण संध्याकाळी रात्रीच आपण ते ब्लाऊज एकदमच कटिंग करून ठेवायचं. म्हणजे कटिंग झालं की मग सकाळी उठून कटिंग जसं आपलं काम आवरून झालं की मग आपण शिवायला बसलो की एकामागं एक आपण कटिंग म्हणजे शिवायला घेऊ आणि मग एकामागं एक असे शिवले जातात. असं नाही की मग सकाळी उठून कटिंग करून नंतर मग शिवायला बसू, असं ब्लाऊज पूर्ण काय होत नाही. म्हणून जर आपल्याला 8 ते 10 ब्लाऊज जर दिवसात पूर्ण करायचं असेल तर रात्री कटिंग करून ठेवायच्या. आणि जिथं आपल्याला गमने लावून जर चिपकून ठेवायचं असेल तेही तुम्ही करू शकता. त्याच्याने उलट अजून म्हणजे त्याच्याने आपलं काम सोपं होतं. जिथं आपल्या गरज आहे गम लावून किंवा म्हणजे अस्तर कापडाच्या याला चिपकून ठेवलं तर मग ते उलट आपल्याला सोपं होऊन जातं. म्हणजे जेवढं मशीनवर काम वाढतं तेवढं आपण तिथं चिपकून ठेवलं आणि रात्री जर गम लावून ठेवला मग उद्या सकाळी अस्तर वगैरे ते जेवढं आहे तेवढं आपण कट करून मग लगेच शिवायला घेऊ शकतो. जर का आपण तसं रात्री करून ठेवलं कटिंग वगैरे गम लावून ठेवलं, मग सकाळी उठून लगेच आपण शिवू शकतो. मी हे ब्लाऊज दुसऱ्या दिवशी वर्क केले होते म्हणून मी काही सांगत नाही, कारण की कसं आहे एका दिवसात तेवढं ब्लाऊज परत अजून वर्क ते काय होत नाही त्याच्यामुळे. आणि मी 10 वाजेला मी बसून जाते ब्लाऊज, म्हणजे 10च्या अगोदर बी बसून जाते. जसं काम उरकलं तसं मी बसून जाते. मग माझे 8 ते 10 ब्लाऊज होऊन जातात दिवसात. त्याच्यामुळे जर का तुम्हाला तसं म्हणजे लवकर ब्लाऊज एका दिवसात 8 ते 10 ब्लाऊज शिवायचं असेल तर मग तुम्ही तसं नियोजन करा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा,